नमस्कार. आज बघूया हिरव्या वाटाण्यांचा मस्त असा डोसा. त्यासाठी 1 वाटी हिरवे वाटाणे, त्यानंतर 1 वाटी रवा टाकलेला आहे. तर थोड्या हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या आणि 10 ते 12 पालकची पानं धुवून टाकलेली आहे आणि अर्धी वाटी दही. तर आता हे सर्व काही आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकून. तर डोशाचं बॅटर जसं असतं तसं आपल्याला हे बनवायचं आहे. तर खूप पातळ नाही बनवायचं, मीडियम असं दाटसर ठेवायचं. तर आता हे मी बारीक केल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि जे मिक्सरला जे काही वाटण लागलेलं होतं ते थोडंसं पाणी घालून त्यामध्ये टाकलेलं आहे. तर आता हे 10 मिनटासाठी रेस्ट करायला ठेवलेलं होतं मी. आता रेस्ट करून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि त्या बॅटरला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कन्सिस्टन्सी व्यवस्थित बघायची, डोश्याची जशी असती तशी पाहिजे. त्यानंतर यामध्ये थोडंसं आणखीन मी पाणी घातलेलं आहे बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी. तर आता हे व्यवस्थित आपलं बॅटर झालेलं आहे परफेक्ट. आता यामध्ये आपण टाकणार आहे थोडासा खाण्याचा सोडा, तर थोडंसंच टाकलेला आहे. आता तो टाकल्यानंतर परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता हे बॅटर आपलं तयार आहे डोसे बनवायला. तर एक नॉनस्टिकच्या तव्याला मी तेल लावलेलं आहे. थोडं तेल टाकून हे पसरवून घ्यायचं आहे. ब्रश असेल तर ब्रशच्या साहाय्याने पसरवा आणि बॅटर टाकायचं आहे आणि जसे तुम्हाला डोसे पाहिजे असेल लहान मोठे तसं तुम्ही बनवू शकता बॅटर टाकून. तर मी इथं जास्त मोठा डोसा नाही बनवत आहे. तर मी हे बॅटर आता असं व्यवस्थित चमच्याने पसरवून घेतलेलं आहे, पाहू शकता. आणि गॅसची फ्लेम इथं एकदम कमी ठेवलेली आहे सुरुवातीला. नंतर मीडियम फ्लेम ठेवायची आणि मीडियम वातीवरती तुम्ही ह्याला चांगलं भाजून घेऊ शकता. आता एकच वेळ आम्ही तेल टाकलं, वरून तेल टाकायची गरज नाही, नाहीतर मग खूप तेलकट होतात. तर एका बाजूने चांगले भाजून घ्यायचे आहे खरपूस मस्त असं. आणि साईडने आता ह्याला आपण लूज करून घेऊया सराट्याच्या साहाय्याने. एका बाजूने भाजून घ्यायचा चांगला सोनेरी कलर येतपर्यंत. आता हा निघायला लागला अलगद की मग आपण पलटवून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने पण चांगला भाजून घेऊया. दोन्ही बाजूंनी चांगला भाजून घ्यायचा. तर हे डोसे तुम्ही मुलांना टिफिनला पण देऊ शकता आणि बनवायला पण एकदम सोपे आहे. बघू शकता डोसा आपला इथं तयार झालेला आहे. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. याच पद्धतीने दुसरे पण आता डोसे सर्व काही आपण बनवून घेऊया. तर तेल लावून मी इथं बॅटर टाकलेलं आहे तव्यावरती. पाहू शकता मस्त अशी जाळी आली आहे आणि सर्व काही डोसे आता असेच या पद्धतीने बनवून घ्यायचे आहे. तर हे तुम्ही चटणीसोबत किंवा सांबारसोबत, लोणच्यासोबत खाऊ शकता. तर रेसिपी कशी वाटली मला सांगा. आवडली असेल तर लाईक, शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन रेसिपीबरोबर परत. धन्यवाद.